नमस्कार मित्रांनो, जय अहिल्या जय मल्हार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांच्या संख्येबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल निवडणूक विश्लेषण संजय कुमार यांच्या सेंटर ऑफ द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज या संस्थेने माफी मागितल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। मुंबईतील पत्रकार ट्विटबद्दल माफी मागितली आणि ते डिलीट केले। संजय कुमार यांनी मंगळवारी महाराष्ट्र निवडणुकीवरील त्यांच्या ट्विटबद्दल माफी मागितली आणि ते डिलीट केले। त्यांनी लिहिले की महाराष्ट्र निवडणुकीशी संबंधित ट्विटसाठी मी मनापासून माफी मागतो। 2024च्या लोकसभा आणि विधानसभा डेटाची तुलना करताना चूक झाली। आमच्या डेटा टीमने डेटा चुकीचा वाचला। ट्विट काढून टाकण्यात आले आहे। चुकीची माहिती पसरवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता। संजय कुमार यांनी लिहिले होते की महाराष्ट्राच्या विधानसभा क्रमांक 59 रामटेकमध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीत 4,66,203 मतदान होते, तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची संख्या 2,86,931 राहिली। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या जागेवर 1,79,272 म्हणजेच 38.45% मते कमी झाली। त्याचप्रमाणे त्यांनी देवळाली विधानसभा जागेचाही डेटा दिला। त्यांची मते 2024च्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्रमांक 126 देवळालीमध्ये 4,56,072 मते होती, तर विधानसभा निवडणुकीत मतदानाची संख्या 2,88,141 इतकी कमी झाली। संजय कुमार यांची मते देवळाली जागेवर 1,67,931 म्हणजेच 36.82% मते कमी झाली। तर मित्रांनो, अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। धन्यवाद। जय अहिल्या जय मल्हार।